नमस्कार मंडळी, वंदनाज डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 50 भन्नाट किचन टिप्स. या टिप्स तुमचं रोजचं किचन काम खूप सोपं करतील, वेळ वाचवतील आणि स्वयंपाक अजून मजेशीर करतील. आणि हो, यामधल्या काही टिप्स अशा आहेत ज्या तुम्हाला कदाचित आधी कधीच माहीत नसतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि यातील एकही टीप मिस करू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी सुरीला थोडं तेल लावा. कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. लिंबू रस जास्त देण्यासाठी आधी हातावर रोल करा. दूध उकळताना सांडू नये म्हणून वर चमचा ठेवावा. फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून फ्रीजमध्ये बेकिंग सोडा ठेवा. आलं लसूण पेस्ट तेल टाकून स्टोअर करा, जास्त दिवस टिकते. भात मोकळा व्हावा यासाठी त्यात थोडं तेल घाला. कडक चपाती मऊ करण्यासाठी पिठात थोडं दूध घाला. कडधान्य लवकर शिजवण्यासाठी भिजवताना मीठ टाकू नका. टोमॅटो सोलण्यासाठी गरम पाण्यात 2 मिनिटे टोमॅटो ठेवा. साखरेच्या गाठी होऊ नयेत यासाठी त्यात ब्रेड ठेवा. मीठ ओलसर होऊ नये म्हणून त्यामध्ये तांदूळ टाका. बटाटे उकडताना साल काढायला सोपं जावं यासाठी कुकरमध्ये बटाटे घालतानाच त्याला चीर द्या. डोसा कुरकुरीत होण्यासाठी तांदळात थोडं पोहे घाला. चहाला छान रंग येण्यासाठी उकळताना किंचित मीठ टाका. भाज्या ताज्या ठेवण्यासाठी कापण्यापूर्वीच धुवा. फ्रीजमध्ये लिंबू कापून ठेवलं तर वास जातो. पोहे मऊ होऊ नयेत म्हणून धुवून लगेच काढा. कढी पातळ झाली तर बेसन घालून उकळा. तेल जास्त गरम झालं का हे पाहण्यासाठी त्यामध्ये थोडं पीठ टाका. भाजीला चांगला रंग यावा यासाठी शेवटी मीठ घाला. उरलेला भात वापरून पटकन तळलेला भात बनवावा. चपाती मऊ राहण्यासाठी डब्यात कपडा ठेवा. पनीर मऊ होण्यासाठी पनीर गरम पाण्यात ठेवा. मिरच्या ताज्या राहण्यासाठी देठ काढून ठेवा. कडधान्य अंकुरण्यासाठी म्हणजेच मोड येण्यासाठी ओल्या कापडात ठेवा. भाजीला जास्त तेल लागणार नाही यासाठी नॉनस्टिक वापरा. फ्रीज साफ करण्यासाठी व्हिनेगर वापरा. लोणचं खराब होऊ नये म्हणून नेहमी कोरडा चमचा वापरावा. दूध फाटू नये म्हणून उकळताना हलवत राहा. शेवया चिकटू नयेत म्हणून थोडं तेल घाला. दही घट्ट बसण्यासाठी गरम जागेत ठेवा. कढईला चिकटलेलं काढण्यासाठी कढईमध्ये थोडं गरम पाणी टाका. चहाचा मसाला घरीच बनवा, फ्लेवर भारी येतो. भाज्या रंगीत ठेवण्यासाठी जास्त शिजवू नका. लसूण सोलण्यासाठी थोडा दाब द्या, पटकन निघतो. बेसन गाठी होऊ नये म्हणून चाळून घ्या. अंडी फ्रेश आहेत का पाहण्यासाठी पाण्यात टाका. चटणी हिरवी ठेवण्यासाठी त्यामध्ये लिंबू घाला. तवा गरम झाला का हे पाहण्यासाठी पाण्याचे थेंब टाका. भाजी जळाली तर लगेच दुसऱ्या भांड्यात काढा. सूपची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये बटर घाला. सॅलड कुरकुरीत ठेवण्यासाठी थंड पाण्यात ठेवा. उरलेली भाजी परतताना थोडं मीठ घाला. डब्यात वास येऊ नये म्हणून लिंबाचा रस लावा. भाजीला रेस्टॉरंट टेस्ट आणण्यासाठी त्यामध्ये कसुरी मेथी वापरा. गोड पदार्थ चिमूटभर मीठ टाका, चव वाढते. पातेलं काळं झालं तर
लिंबू आणि मीठ घासून साफ करा. उरलेल्या चपातीपासून चिवडा बनवा. शेवटची टीप आणि अतिशय महत्त्वाची, किचन नेहमी स्वच्छ ठेवा, स्वयंपाक आपोआप चांगला होतो. तर मंडळी, या होत्या आपल्या आजच्या 50 भन्नाट किचन टिप्स. मला नक्की सांगा, तुम्हाला यामधली कोणती टीप सर्वात जास्त उपयोगी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट किचन टिप्स आणि युजफुल व्हिडिओसाठी वंदनास डायरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.